महादेवाला त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलं. महादेवानं कारण विचारलं, काय कारण आहे? मला या ठिकाणी सर्वांमध्ये तुम्ही जय घोष करतात. सांगितलं की समुद्र मंथनामध्ये सर्वात पहिले जे रत्न बाहेर आलं, तुम्ही महान देवता आहात म्हणून तुम्हाला ते समर्पण. खरं सांगा, आवड म्हणून संपर्क देवाचं सन्मान म्हणून दिलं का घाबरले म्हणून? विषाला घाबरले आणि विष कोण घेतं का? खरं सांगा बरं. एंडोसल्फान, रोगर, कोणालाच आवडत नाही विष घेणं. महादेवाला जगाच्या कल्याणासाठी ते विष माझ्या महादेवाने धारण केलं, पण ते विष कुठपर्यंत हृदयात जाऊ दिलं नाही, कारण हृदयामध्ये राम आहे. ओठात ठेवलं नाही, कारण तोंडात जर विष असलं तर लोक जवळ येणार नाही. विषासारखे बोलणारे लोक आहे. सर्वांगी दुर्जनस्य तत्, म्हणून ते विष महादेवानं कुठं ठेवलं? आपल्याला इथं संधीचे कंठात कंठी धरला कृष्णमणी. का बरं? ते विष कंठात, आणि विष कंठात धारण केल्यामुळे त्यांचा कंठ कसा झाला? निळा झाला. त्यांचं स्वरूप आहे कर्पूर गौरम करुणावतारम. अत्यंत सुंदर असलेल्या व्यक्तीला कंठाच्या ठिकाणी जर निळा डाग पडला तर चांगला दिसेल का? नाही दिसणार. पण जगाच्या कल्याणासाठी ते दूषण सुद्धा भूषण सारखं झालं. आणि म्हणून महादेवाचं वर्णन दैवी दित्य सागर मंथन पै केले, त्यामध्ये चित्त हलहल जे उठले, तिथवा सर्पणे प्राशान नीलकंठ नाम. बोलो नीलकंठेश्वर महादेव की जय. आजही मा नर्मदेच्या परिक्रमेमध्ये 2 ते 3 ठिकाणी नीलकंठेश्वराचे मंदिर आहेत. बघ, सुंदर मंदिर आहे. महादेव विष प्राशन करतात. याच्या मागे भक्त काही वेगळ्या अँगलने पाहतात. मी आधीच म्हटलो, लोक विचारताना कामून घेतलं टेन्शन आलं हो माहिती आहे म्हणताना लोक. मग या महादेवाला टेन्शन यायचं कारण काय? महादेवाचं घर पहा बरं तुम्ही, कसं घर आहे. महादेव घरामध्ये पार्किंगला त्यांची स्कूटी जशी आपण लावतो, महादेव कशावर बसता? नंदी बाबावर. नंदीले पार्किंग मध्ये बांधलं आणि थोड्या टायमात पार्किंग मध्ये कोणाची गाडी आली? पार्वती माईची. पार्वती माता कशावर आहे? तूने मुझे बुलाया शिरवाली, मैं आया. त्या वाघावर बसून ती माता आली आणि तिनं वाघ पार्किंग मध्ये बांधला. वाघानं नंदीले पाहलं, नंदीनं वाघाले पाहलं. दोन्ही विधानसभेत एकमेकाच्या विरोधात प्रचार करत होते. तसंच आहे ना, एकमेकाचे कट्टर विरोधक आहे. वाघ म्हणे तू फक्त जरा बाजूला साईडला ये की तुझा कार्यक्रमच झाला. यांचा विचार चालू आहे तेवढ्यामध्ये गणपती बाप्पा आले. ताशाचा आवाज तरारा झाला ना, गणपती माझ्या नाचत. गणपती बाप्पा नाचत आले, पण सोबत त्यांचे मूषकराज उंदीर बी डान्स करत होता. आणि उंदीर डान्स करत होता डिंग 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 डिंग. उंदराचा डान्स पाहिला. महादेवाच्या गळ्यातला साप त्यानं जीभ बाहेर काढली. त्याची जीभ बाहेर निघते तेवढ्यात कार्तिक बाबा आले आणि त्यांचा मोर नाचायला लागला. ढाडंग वाव वाव वाव, ढाडंग वाव 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 वाव. उतर खाली. कोणाला म्हणताय? साप आले. विचार करा तुम्ही, इतकी जर विरोधी पार्टीच्या विरोधी लोकांचे घरामध्ये राहणं असेल तर घरात साधे भांडे फेकणे होतील का? आणि तुम्ही काय म्हणता? आमच्याच नशिबात असं पडलं, मी किती चांगली, नशिबात असं करून घेणं पडतं. अरे माय तो यश नाही हो. महादेवाच्या घरात किती विरोधी डोक्याचे लोक आहे. एकमेकाले खायला बसला आहे ते, पण तरी बी नांदता आहे ना त्या घरात. ध्यानात घ्या, महादेवाचं कुटुंब जगातलं आदर्श कुटुंब आहे. की एकमेकाचे कट्टर विरोधक आहे ते, पण गुन्ह्या गोविंदानं नांदतात.
यांचा विरोध कमी झाला. पार्वती माता ओवाळ्याला गेली आणि तिलक करायला लागली आणि ते गंगा दिसली आणि पार्वती म्हणे मा याच्यासाठी काय जप तप केले, काय भारी भरे लग्न करायचं नाही म्हणे, नाही म्हणे, नाही म्हणे, मी लग्नाची मला सन्मानानं वागू देत नाही. आणि बाहेरची आली आणि तिने डोक्यावर बसवली. हे सगळं टेन्शन महादेवाले सहन झालं नाही म्हणून त्यानं जहर पेलं. असे काही भक्त कल्पना करतात ना, आहे ना, जैसा भाव वैसा देव. बरोबर आहे ना. महादेवाला काय कमी टेन्शन असेल काय. आणि आता सध्या लय टेन्शन आहे. बरोबर आहे ना. या माया माता मावल्या घेतला ताब्या की चालली घेतला. मी काही विरोधक नाही महादेवाचा किंवा प्रदीप बाबाचा, पण तुम्ही न जसा भाव तसा देव. महादेव प्रसन्न झाला आणि 6 महिन्यात तुमचं अर्ध तिकीट झालं. मग खुश व्हायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये मी मावल्याला सहन होत नाही. माहिती झालं की 70 वर्षाच्या पोडीले फुकट आहे, फुकट आहे. 55 वर्षाच्या मावल्यानं बी आधार कार्डवाल्याने पैसे दिले आणि नकली बनवून घेतलं 70 वर्षाचं. 75चं बनवून घेतलं. हो काही मावल्यानं डाय करेल होता. डाय तो पांढरा करून घेतला फोटोसाठी. वय वाढवून घेतलं आणि पुढे लाडली बहीण आली नाता पचिता झाली. रडा का हसा. आता काय करा माय. बरोबर आहे ना. महादेव अवघडता नाही द्यायला. खरोखर कृपा आहे महाराज महादेवाची आहेच. जगत कल्याणासाठी 20 प्रश्न तुम्ही विचारलं. कशासाठी प्राशन केलं याच्यासाठी विचारला प्रश्न की सतीचं शरीर जळाल्यानंतर तिचा पुढचं, कारण तिने ज्या वेळेला अग्नी प्रवेश केला तर संकल्प केला होता जर मी तन मन धनाने माझ्या महादेवाच्या व्यतिरिक्त दुसरं चिंतन केलं नसेल तर पुढच्या जन्मात तेच माझे पती होतील. अंतेमती सागती. पुढच्या जन्मामध्ये हीच पर्वतराज हिमालयाने मैना राणीच्या घरामध्ये त्यांची कन्या म्हणून जन्माला आली. बालपणातच लक्षणं दिसतात लहान लेकरांचे. विरक्तता लहानपणापासूनच, सत्संगतीची आवड आणि त्या आवडीच्या माध्यमातून महादेवाचे गुणानुवाद नारदादिकांकडून श्रवण केले आणि ठरवलं की महादेवच माझे जीवनसाथी राहतील. इकडे तारकासूर नावाचा एक दैत्य ब्रह्मदेवाला प्रसन्न करतो. प्रसन्न केल्यानंतर मला अमर अजय असं व्हायचं आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं की आतापर्यंत मी ब्रह्मदेव जरी असलो तरी मी मरणार आहे, म्हणून मी तुला अमरत्वाचं वरदान देऊ शकत. हे समजतच नाही अजून बी लोकांना. असं वाटतं की आपण भुसावळमध्येच राहायला पाहिजे 100 वर्ष. एक ध्यानात घ्या. सगळ्या कथा आपल्याला हेच सांगताय की यहाँ पर कोई भी परमनंट नहीं है. जो दिवस गेला तो आनंदानं स्वीकारायचा. पुढचा कोण दिवस येईल कसा कोण जाणतो, कोण दिवस येईल कसा कोण जाणतो. माहितीये का काय होणार आहे कोणाचं सांगताच येत नाही. याचं नावच आहे मृत्यूलोकी. ये ग्रावीचा चंद्रशय रोगी येत जन्म होता असता लागी. जो जन्माला आला त्याला मरण नाही. ब्रह्मदेव समजवताय त्याला. म्हणे मग मला अजय मला कोणीच परास्त करणार नाही म्हणे. एक सोडून तुला कोणीच परास्त करणार नाही म्हणे. कोण? त्यानं तसं आयडिया करून मागितलं. त्याला माहिती होतं की सती मातेने शरीराला जाळून घेतलंय आणि महादेव ध्यानात बसेलाय. आता हा बाबा काही लग्न करणार नाही कारण पोरी भेटतच नाही. असं होतं का तेव्हा? महादेव दीर्घ ध्यानामध्ये बसलेला आहे. म्हणून महादेवाच्या मुलापासूनच माझा मृत्यू असं वरदान. तथास्तु. आता हा उन्मत्त झाला तारकासूर नावाचा दैत्य. सगळ्या देवता त्राही करतायत. देवा याच्यातून कोण सोडवेल? माहिती झालं की महादेवाचं लग्न झाल्याशिवाय मुलगा होणार नाही. मग लग्न करण्यासाठी महादेव तयार तर झाले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी महादेवाला तपस्येतून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात पहिले कोणाला पाठवलं? कामदेवाला. आणि कामदेव त्या ठिकाणी वसंत ऋतूसारखं शस्त्र घेऊन फुलांचं धनुष्य त्याचं आहे आणि वेगवेगळे बाण
महादेवाला मोहित करण्यासाठी सोडण्यात येतात, पण महादेव आहेत. महादेव तिकडे पाहत नाही. शेवटी कामदेवाने सगळी शक्ती पणाला लावून अंतिम अस्त्र वापरलं. महादेवाला त्या अस्त्राने काय केलं, थोडं विचलित केलं. जसं विचलित झाले आणि क्रोधाने नुसतं कामदेवाला पाहलं तर काम पर्यायशिया महिषा पांघरोनी दाही दिशा मनोनिलाच घोरू कोळसा काम केला. त्या कामदेवाचा काय केला, कोळसा केला, कोळसा. म्हणून आजही दक्षिण भारतामध्ये होळीच्या दिवशी जी होळी एरंडाचं झाड पेटवतात ना, एरंड म्हणजे काम आहे, आणि ती होळी पेटते महादेवाच्या मंदिराच्या बाहेर दक्षिण भारतामध्ये, बरं, विशेष रूपाने. ती कामदेवाला जाळलं म्हणून होळीला जाळतात. आणि आपल्याकडे हिरण्यकश्यपूची बहीण, ती पण कथा आहे. ही जी होळी आपण साजरी करतो ना, याच्यामध्ये खूप मोठं लॉजिक आहे, शास्त्र आहे. बरेच लोक हिंदू सणांवर आरोप करत राहतात आणि विदेशी लोकांच्या नकली सणाच्या मागे लागत राहतात. बऱ्याच काही हिंदू लोकांना आम्हाला ख्रिसमसचे मेसेज, आपण काही विरोधक नाही, पण माझं एकच म्हणणं आहे, आजचा तुलसी पूजन दिवस काल केला ना आपण, बरोबर आहे ना. तुळशी ओरिजिनल ऑक्सिजन देणार आहे, तो ख्रिसमस ट्री नकली आहे. भारत संतों का देश आहे, संता का नाही. सॅन्टा क्लॉज दाखवतात. आपल्या लेकराला दाखवायचं असेल तर आपल्या आजचा दिवस तर इतका विशेष आहे की आज गुरु गोविंद सिंगांचे जोरावर सिंग आणि त्यांचा एक लहान मुलगा, एक पोरगं 9 वर्षाचं आणि एक 6 वर्षाचं, आईच्या डोळ्याच्या समोर त्या क्रूर मुघल शासकांनी जिवंत भिंतीमध्ये गाडून टाकलेले करून. आईच्या समोर त्यांना धर्म बदलणार नाही, स्वधर्मी निधनम. आज आपण गीता ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ना, त्याच्यामध्ये आज ह्या श्लोक येऊन गेले, स्वधर्मी निधनम श्रेय परधर्मो भयावह. जैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, दीपासवे हरपला प्रकाश जैसा. मला सांगा, लाईटचं बटन बंद केलं, किती घंट्यात अंधार पडेल, क्विक, लगेच. तसं स्वधर्माचं आचरण सोडलं तर जीवनामध्ये सर्व सुख नष्ट होऊन जातील. म्हणून त्या गोविंद सिंगांच्या लहान लहान लेकरांना बलिदान दिलं हो धर्मासाठी. त्यांचं स्मरण 21 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत त्यांच्या घरातले जवळजवळ 5 लोक आपल्या धर्माचं रक्षण करायला शहीद झाले, सर्वस्व बलिदान दिलं. काय वय होतं लेकराचं, फक्त 6 वर्ष आणि मोठ्याचं वय 9 वर्ष. डोळ्यातून अश्रूचा थेंब पण गळाला नाही दोघं भावांच्या. आईच्या समोर आई रडत होती. आईला सांगतात, आई तू शिरवीर मुलांची माय आहे, असं रडू नकोस, तुझे मुलं धर्मासाठी बलिदान देत आहेत. जर ठरवलं असतं तर बदलून सगळं जगता आलं असतं, पण नाही केलं. त्यांचं स्मरण करण्याचा पवित्र दिवस आहे. म्हणून आपल्या लेकरांना 6 वर्षाचंच होतं ते, इतकं धर्माबद्दल कट्टर होतं आपल्या. म्हणून आपल्या छोट्या छोट्या लेकरांना हेही ज्ञान देण्याची गरज आहे आता, की कशासाठी काय केलं पाहिजे. बाबा, येणारा काळ अत्यंत भयानक आहे. तुम्हाला काय वाटतं इतकं सोपं सहज आहे? इतकी प्रकारची आक्रमण भारत देशावर आत्ता व्हायला तयार आहेत. 200 तालुके विदर्भी लोकांची संख्या वाढली. किती तालुके सांगितले मी, जेवढे बॉर्डरला लागून आहेत. तुमच्या घरातलं कोणी BSF मध्ये, आर्मी मध्ये काही याच्यात असेल ना, विचारून पहा काय परिस्थिती आहे पश्चिम बंगालच्या बॉर्डरची, बांगलादेशमध्ये काय चालू आहे. याचाही विचार या पुराणाच्या माध्यमातून आपल्याला करावा लागणार आहे. येणारा काळ खूप संघर्षाचा राहणार आहे. का? कारण आपण संख्येनेही घटतोय. बटेंगे तो कटेंगे ऐकलं होतं ना, आता घटेंगे तो भी कटेंगे. काय संख्या आहे आपली. मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचा रेशिओ, हिंदू लोकांचा जन्मदर एका शेत बी नाही. आता जुन्या काळात म्हणत हम दो हमारे दो बुढ़ा बुढ़ी को फेक दो. आता एकच मोल सुखी, आता ते बी गेलं. आता तर लेकरच व्हायला नाही पाहिजे असं म्हणता काही काही मॅड. मी तर सांगतो की आपल्या धर्मासाठी संख्या आपली वाढली पाहिजे, गरजेचं आहे. कथेच्या कीर्तनात रोज सांगतो कशासाठी.
येणाऱ्या काळामध्ये आपली संख्या, जर एकच पोरगा असलं तर ते पोरग आर्मीत जाईन का, महाराज बनीन का? मायबाप म्हणतात जाऊ नको रे, डाल्या खाली झाकून ठेवा त्याले कोंबडी सारखं. हा, मग धर्माचं रक्षण करायला का पाकिस्तानातून बोलवायचे लोक? हा, आपल्या धर्मासाठी आपणच करायला लागणार आहे. म्हणून खूप येणाऱ्या काळामध्ये आव्हान करणार सगळे साधू संत हेच करतायत. महादेवाला सुद्धा तेच जाग करायला काम केला की बाबा ध्यान करू नका, तुमच्या लेकराची गरज आहे, लग्न करा, साधू राहू नका. बाकी संत संमेलन झालं जळगावला, एक संन्यासी महाराजांना सांगलं मी चूक झाली, पण जे नवीन संन्यासी व्हायची इच्छा करत असतील संन्यासी बनू नका बाबा हो. धर्माचा विचार करणारे लोक प्रपंचामध्ये आले, त्यांच्यापासून जर संतती धर्माचा विचार करणारी जन्माला आली, तीच पुढे रक्षण करणार आहे ना. संस्कृतीपासून तोडण्याचा किती प्रयत्न चालू आहे. एक काळ होता की संध्याकाळ झाली की शुभम करोती कल्याणम, आता संध्याकाळ झाली की माया नवऱ्याची बायको पाहणाऱ्या मावल्या. ती मालिकेचं शीर्षकच सांगून जातं ते काय शिकवणार आहे आपल्याला. आता तर मोबाईल, अरे 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 म्हणजे सांगणं का पडते मला, हे माझं कर्तव्य आहे. हे नाही केलं तर येणारा काळ आम्हाला शिव्या घालणार आहे ना. जबाबदारी आमच्यावरही खूप मोठी आहे. महादेवाला जाग केलो, कामदेव जाळला, बाकीचे देवता क्षमा मागतात, जे झालं ते झालं. कामदेवाची पत्नी रती तीही सांगते की माझ्या पतीला विनाकारण तुम्ही संतापात जाळलो, वरदान दिलं, काळजी नको करू. द्वापार युगामध्ये कृष्णाच्या पोटी तुझा पती छायारूपाने तुझ्यासोबतच राहील, कारण काम जर नसला तर जगाच्या उत्पत्तीचा विचार नाही. म्हणून आता काय केलं पाहिजे, मग सांगण्यात आलं की पार्वतीचा जन्म झालाय, पार्वती तुमच्यासाठी तपस्या करते. सप्तर्षींना पाठवलं, एकापेक्षा खडतर असं म्हणतात की पार्वती मातेने महादेवाची तपस्या करता करता सुरुवातीला झाडाचे फळ खायचे. आपण करतो ना हरतालिका, झाडाचे फळ तेही नसतो. नंतर पुढचा विचार केला, नुसते पानं. नंतर पानामध्येही हिरवे पानं बंद केले, फक्त वाळलेले पानं. आणि तो नंतर पानही खाल्ले नाही. तिचं नाव एक पडलं, अपर्णा. पार्वती माँ का एक नाम आहे. छोटे महादेव स्वतः परीक्षा घेतात आणि परीक्षेअंती महादेवाच्या विवाहाचा विचार खूप मोठ्या थाटामाटामध्ये, जस दोल तस बनी बराता कौतुक सब कुणी असं मधुगतम, असं वर्णन आहे रामायणामध्ये महादेवाच्या लग्नाचं. महादेवाच्या लग्नामध्ये महादेवानं सगळीकडे आमंत्रण दिलते ना, कोणाकोणाला, सगळ्या देवताला तर दिलेच. आपल्या पार्टीचे लोक कोणते, सगळे भूत प्रेत पिशाच, आणि हे सगळे भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे, भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे, नाचेंगे 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 नाचेंगे, भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे, भोलेनाथ की शादी हम तो नाचेंगे. अरे माणसं नाचायला लागले तर भूतासारखे दिसतात. भूत नाचायला कसे दिसत असतील बरं? भूत बी एका सारखे होते का? प्रत्येकाची भाषा आलं. हा, पंजाब मधले भूत आले, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज, वाह रे मौज फकीरा दी, वाह 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 रे मौज फकीरा दी, गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे. पंजाबमध्ये त्यांच्या भाषेत प्रत्येक भागामधले भूत अलग अलग त्यांच्या भाषेमध्ये. अमेरिकेतले बी आलते, ते त्यांच्या भाषेत. आता भूतांना भाषा नसते असं नाही, सगळ्या जगात भूत आहे. हे सब माऊली म्हणतात जे जे भेटे भूत, म्हणजे आपण मानव भूत हा विषय आहेच. काही म्हणता महाराज अंधश्रद्धा फैलवू नका, मी नाही सांगत तुम्हाला. आजही जगाला काही प्रश्न पडलेला आहे. बर्मुडा ट्रायंगलचा प्रश्न आजही सुटला नाही.
वैज्ञानिकांकडून, एका विशिष्ट समुद्री भागामध्ये जहाज जावो का विमान जावो ते अदृश्य होतं, सापडतच नाही. काय आहे? आजही काही जागा अशा आहेत की तिथेच ऍक्सिडेंट होता परत परत. लोक म्हणतात ती जागा आहे ना जरा खराबच आहे. संस्कृती जरी सांगत मी, विदेशात सुद्धा या घटना घडलेल्या आणि माझ्या पुरावा लागत असेल अशा काही घटना आहे का नाही. परलोक और पुनर्जन्म की सत्य घटना आहे. गीता प्रेस गोरखपूरचा ग्रंथ आहे, जळगावला जाऊन विकत घेऊ शकता, रेल्वे स्टेशनच्या बाजूला जळगावला. त्याचं नाव आहे परलोक और पुनर्जन्म की सत्य घटना आहे. आपला विश्वास आहे याच्यामध्ये. असे अनेक प्रकारचे भूत त्या देवाच्या लग्नात आले. असं म्हणतात की ते वराडी मंडळ पाहायला सगळ्या गावातल्या बाया, मायबो कोण आहे नवरदेव. सुरुवातीला कोण आलं म्हणे इंद्र आले पाहिलं म्हणे हा बाप्पा, म्हणे हा नाही. मागे चंद्र दिसला म्हणे हा बी नाही. त्याच्यानंतर भगवान विष्णूला पाहिलं म्हणे बापरे इतका सुंदर, म्हणे हा बी नाही. ते बाकीच्या चर्चा करत मायबो वराडी जर एवढे सुंदर आहे तर नवरदेव किती बेस्ट असतो. आणि सगळ्यात शेवटी महादेव कशावर आलते पहा, ज्यानं लग्नात सुद्धा आपले साथीदार बदलले नाही, कायम कशावर बसतात, वृषभ बैलावर बसतात. लग्नात सुद्धा कशावर आले, बैल कशाचं प्रतीक आहे, धर्माचं. भागवत ग्रंथामध्ये कथा आहे ना, बैल 4 पाय नव्हते, एका पायावर धर्म येतो, धर्माला सोडलं नाही. आणि ते सगळे नाचत होते, भूत प्रेत पाहिले आणि सगळ्या नगरातले लोक गाव सोडून पळून गेले. भूत वेताळ नाचती, 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 भूत वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचती. मोठ्या थाटामाटात महादेवाचं लग्न पार पडलं. आणि पार पडल्यानंतर बराच काल सगळ्यांना थाटामाटाने सन्मानाने महादेव एका निर्जन अशा वनामध्ये, पार्वती आणि महादेव एकांत स्थानात आहेत. सगळे देवता विचार करतात की बरेच वर्ष झाले अजून महादेवाच्या घरात पाळणा हल्लाच नाही. असं म्हणतात. अग्नीला पाठवलं. अग्नी देवता म्हणे जाऊन विचारून तर काय पुढची व्यवस्था आहे का नाही, काय मुलगा कधी होणार. 10:15 वाजून गेले. कुमार की प्रतीक्षा आहे. अग्नी त्या ठिकाणी यतीचं रूप घेऊन आला. नेमकं पार्वती माता भोलेनाथजी आपल्या परमोच्च आनंदामध्ये असताना त्या ठिकाणी या बाबाने त्या तसं डोरबेल, आता त्या ठिकाणी महादेवाचं ध्यान भंग झालं. पार्वती मातेलाही क्रोध आला आणि याने यतीच्या रूपामध्ये मागणं, ओम भगवती भिक्षाम देई, माझे हात हेच माझं पात्र आहे. आणि महादेवाचं ते दिव्य तेज त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये जसं आलं, त्यांनी ते मागचा पुढचा विचार केला नाही, पिऊन टाकलं. पार्वती मातेने शाप दिला, अरे हे माझ्या हक्काचं होतं, तू पिऊन टाकलं, तुला शाप देते, तू सर्व भक्षी होशील. अग्नीमध्ये काय बी टाका, लोक म्हणताना वल्ला बी जायचं आणि कोल्डा बी. अग्नी सर्व भक्षण करतो, जाळून टाकतो. शाप अग्नीला त्रास होऊ लागला. ब्रह्मदेवाला विचारतात की हे जगाच्या कल्याणासाठी मला पाठवलं, पण मला वेदना होतात. म्हणे माघ महिन्यामध्ये थंडीच्या काळामध्ये सकाळी सकाळी अग्नीच्या संपर्कामध्ये ज्या कोणी महिला येतील हे तेज त्यांच्या उदरामध्ये स्थिर करायचं. काही कृत्तिका सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तात थंडीत काकडल्या. त्यांना समजवलंही पण त्यांनी थंडीमुळे ऐकलं नाही. अंग शेकायला बसल्या
आणि अग्नीमध्ये असलेलं ते दिव्य तेज त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट झालं. त्यांनाही वेदना होऊ लागली. त्यांनी असं म्हणतात हिमालयाच्या पायथ्याशी गंगेमध्ये ते प्रवाहित करून दिलं आणि ते तेज वाहत 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 एका विशिष्ट अशा क्षेत्रामध्ये सडकांड्यांच्या माध्यमातून 6 मुख असलेलं ते दिव्य बालक त्या ठिकाणी प्रगट झालेलं दिसलं आणि सगळ्यांनी जयघोष केला. या बालकालाच बोलो कुमार भगवान की जय. कुमार संभव नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे बरं कालिदासानं. खूप मोठा ग्रंथ आहे संस्कृत वाङ्मयाचा. इतकी सुंदर स्कंदाच्या जन्माची कथा रंगवून सांगितलेली कालिदासानं. कुमार संभव काव्य आहे मोठं. महादेवाला पार्वती मातेला कळालं. त्या बालकाचं कौतुक करतात, मांडीवरती घेतलं आणि त्याचं विशेष असं त्या ठिकाणी स्तवन करतात. कार्तिकेयाचा जन्म झाला आणि कार्तिकेयाचा जन्म झाल्यानंतर ज्याच्यासाठी त्याचं प्रकटीकरण आवश्यक होतं, इकडे तारकासूर नावाचा दैत्य आवाहन करतो. कार्तिकेयाला सेनापती देवतात सेनेचं करण्यात आलं आणि त्याने मोठ्या सामर्थ्याने विशेष असा पराक्रम गाजवून तारकासूर नावाच्या दैत्याचा पाडाव केला, वध केला. सगळ्या देवता पुष्पवृष्टी करतात. आपणही प्रत्येकदा बोलो स्कंद भगवान की जय. स्कंदाने अतुलनीय असा पराक्रम दाखवला आणि या स्कंदाच्या पराक्रमासोबतच स्कंदाचं बाकीही कार्य असं विशेष उल्लेखनीय आहे. स्कंदाच्या मुखातून भगवान भोलेनाथाच्या या सृष्टीखंडातल्या अशा अनेक सुंदर सुंदर कथा सांगण्यात आल्या आणि त्याचंच सर्व एकत्रीकरण सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. तीच म्हणजे स्कंद पुराण. माहेश्वर खंडामध्ये सुरू असलेली केदार खंडाची कथा आपण पाहत आहोत. तरी या माहेश्वर खंडामध्ये अजूनही कुमारिका आणि नंतर पुढचं एक छोटा उपखंड याची कथा आपण निश्चित पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहा, हे पुराण असं आगळं वेगळं आहे. दैनंदिन जीवनामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या समस्या आहे, या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा अनेक उपाय लोक करतात. मी तुम्हाला आता उपाय नाही सांगणार, सांगण्याचा प्रयत्न करेल, पण एक वेगळी गोष्ट सांगतो की कुमारिका नावाच्या खंडामध्ये एक असा श्लोक आला 23व्या अध्यायामध्ये. कसा आहे तो? दशपुत्र समाकन्या दशपुत्रान् प्रवर्धयन् यत्फलं लभते मर्त्यांस तन्लब्ध्वा कन्यकया. म्हणजे ऐका, ज्या घरामध्ये कन्या जन्म घेते, मुलगी जन्माला येते, ती मायबापानं जर व्यवस्थित सांभाळली तर मुलगी सांभाळणं म्हणजे इकडे धर्माचे 10 मुलं सांभाळण्याच्या बरोबर तिचं एकटीचं पुण्य आहे. हे कोण सांगताय? स्कंद पुराण. अलीकडे शासनाने जर या श्लोकाचा विचार केला आणि प्रसार केला तर सांगायचा टाइम येणार नाही की मुलगा मुलगी एक समान नाही. मुलगी मुलापेक्षा श्रेष्ठ. 10 लेकरं एका बाजूला आणि एकटी पोरगी एका बाजूला आहे. आणि खरंच अलीकडच्या काळामध्ये मुलं सांभाळताय मायबापाले का मुली सांभाळताय? सर्वे करून पाहू आपण. बरोबर आहे ना? असं म्हणतात, पहिली बेटी धन की पेटी. हा, पहिली कन्या ठेवली दुनिया म्हणताना. कन्या म्हणजे सामान्य स्त्री शक्तीचा सन्मान स्कंद पुराणाने कुमारिका खंडामध्ये विशेष केला. खूप आवश्यकता आहे. म्हणून स्कंद पुराण आपल्या राज्यकर्त्यांना सुद्धा एक खूप चांगला मार्गदर्शन करू शकतं. मी वाचत असताना माझ्या वाचनात आला होता श्लोक, मी काढून ठेवला की एक मुलगी 10 मुलांच्या पेक्षा श्रेष्ठ सांगितली या पुराणानं. अजून सांगू का? जर तुम्ही ना पुष्पा 2 नावाचा पिक्चर पाहिला असेल तर त्या पिक्चर मध्ये त्यानं बी बाईची साडी घालून डान्स केला. अल्लू अर्जुननं मातंगी नावाच्या देवीचा डान्स आहे, तो पाहून घ्या. ते काही थोतांड नाही, त्याला विशेष आधार आहे पुराणाचा.
आणि ते करतानाही त्यानं काय मागेल आहे, देवी जो आहे महाकालीला काय मागितलं की मुझे क्या चाहिए, बेटी चाहिए, बेटी. आणि ते सांगताना तो ऍक्टर इतका भाऊक होतो, म्हणजे ते 1500 कोटी रुपये 15 दिवसात कमवले पिक्चरनं, पण त्याचा आत्मा सुद्धा काय आहे जे स्कंद पुराण सांगतो तोच आहे. खूप सांगड गरजेची घालणं अलीकडच्या काळात. सगळ्या जगाला हे सांगण्याचा टाइम आला आता, आणि हेच हे पुराण सांगतंय. खूप सुंदर पुराण. माहेश्वर खंडामध्ये केदार खंडाची कथा आपण या ठिकाणी पाहतो. मला वाटतं आपला टाइम काय झाला आता, जवळजवळ आपली समाप्तीची वेळ आली, बरोबर है ना. और यहाँ पर अपनी कथा आज विराम लेगी. कल और अच्छी कथा के साथ में आप सबसे मुलाकात होगी.